जोहार, जय आदिवासी, जय भील प्रदेश. मित्रांनो, आज या ठिकाणी भारतवादी सेवा आदिवासी पार्टी आणि या तालुक्यातील इतर राजकीय पार्टीचे पदाधिकारी यांच्या माध्यमाने आज या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलनाला आम्ही बसलो होतो. यासाठी की आपले शिक्षण तज्ञ, पर्यावरण तज्ञ आणि शास्त्रज्ञ अशी ख्याती असलेली एक व्यक्ती सोनमजी वांगचुक हे दिल्ली राजधानी येथे जंतर मंतर रोडला मागे 19 दिवसापासून अनशन उपोषण आंदोलनासाठी बसलेले आहे. आज 19वा दिवस असताना केंद्र शासन आणि कुठलीही व्यवस्था या आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाही. म्हणून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपण या ठिकाणी आज नवापूर वासियांनी या ठिकाणी आपण एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्र, यांची सोनम वांगचुक यांची मागणी एकमेव आहे की जे पेपर फुटीचे प्रकरण घडलेले आहे मागे देशभरात, या पेपर फुटीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. याच्यात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि ही कारवाई वरिष्ठ पातळीवर होण्यासाठी आपले देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची एकमेव मागणी आहे. कारण टॉप लेवलवरचं जे भ्रष्टाचार आहे, हा जी दुर्व्यवस्था केलेली, वरच्या माणसाने पदावर दूर झाल्याशिवाय ही चौकशी व्यवस्थित होऊ शकणार नाही. कारण या ठिकाणी असं लागेबांधे दिसून आलेले, याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर खूप मोठे लोकांचे हात आहे. त्याच्यामुळे धनदंडग्याच्या पोरांनी या प्रवेश परीक्षामध्ये पेपर फुटीने प्रवेश मिळवायचा आणि आपल्या सामान्य विद्यार्थ्यांनी, सामान्यांच्या गरिबांच्या मुलांनी काय करावं यासाठी आपले सोनमजी वांगचुक हे आंदोलनासाठी बसलेले. त्यांची का वैयक्तिक स्वतःची मागणी, त्यांची स्वतःची संस्थेची मागणी नाही किंवा त्यांच्या स्वतःच्या लढाची मागणी नाही, ही संपूर्ण देशवासियांसाठी या ठिकाणी ते बसलेले आहे. अशा अवस्थेत त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे, खराब होत आहे. आज ते 59 वर्षाचे आहे. असं असताना व्यवस्था, सरकार, केंद्र सरकार दखल घ्यायला तयार नाही. म्हणून देशभरामध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी सोशल माध्यमाद्वारे, समाज माध्यमांद्वारे निरनिराळे पोस्ट होत आहे, पाठिंबा मिळत आहे. याच पद्धतीने प्रत्यक्ष भौतिकरित्या देशभरामध्ये तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर या प्रकारचे त्यांना पाठिंबा देण्याचे आंदोलन हे या ठिकाणी सुरू झालेले आहे. आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी नवापूरवासीने या ठिकाणी आपण भरपूर या सरकारचा या असंवेदनशील वृत्तीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी आम्ही एक दिवसीय आंदोलन केलेलं आहे. मित्र, केंद्र शासनाने आता तरी थोडीफार संवेदनशीलता दाखवावी आणि या व्यक्तीची, तमाम सामान्यांची मागणीची नोंद घ्यावी, आंदोलनाची दखल घ्यावी आणि जी काही रास्त मागणी ती पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करावी, एवढी या ठिकाणी मागणी करतो.